10वीं कक्षा के बच्चों के लिए एक कविता को करने जा रही हूँ। उस कविता का नाम है समय की पहचान। समय की पहचान, इसका अर्थ क्या है कि ಸಮಯವನ್ನ ಗುರುತಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಸಮಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. सो जीवन में समय बहुत ही अमूल्य है. उसका उपयोग सही ढंग से किए तो आपको सोना मिलता है. सही ढंग से आप समय का उपयोग नहीं किए तो आपको सोना भी नहीं, चांदी भी नहीं, कुछ भी नहीं मिलता है. तो इसलिए मैं बता रही हूँ बच्चों, आप लोगों को आप समय का सही ढंग से उपयोग कीजिए, तो आप उस समय का व्यर्थ नहीं कीजिए. तो अब मैं समय की पहचान है ना, इस पाठ का वर्णन करने जा रहे हैं. अब इस पाठ का कवि परिचय देखेंगे. हाँ, समय की पहचान, इस कविता का कवि है, उनका परिचय भी करने जा रही हूँ. कवि है कवि सियाराम शरण गुप्त. सो कौन है? कवि सियाराम शरण गुप्त जी है. तो अब उनका परिचय देखेंगे. कवि सियाराम शरण गुप्त का जन्म 4 सितंबर 1895 को मध्य प्रदेश के झांसी के चिरगांव में हुआ था. पिता का नाम सेठ रामचरण कनकने और माता का नाम कौसल्या बाई था. ये हिंदी के राष्ट्र कवि मैथिली शरण गुप्त के अनुज थे. प्रारंभिक शिक्षा के बाद घर पर ही उन्होंने गुजराती, अंग्रेजी तथा उर्दू भाषा सीखी. 1929 में महात्मा गांधी जी के संपर्क में आकर वार्धा में रहे. उनकी प्रमुख रचनाएं हैं मौर्य विजय, अनाथ, विषाद, आर्द्र, आत्मोत्सर्ग, मृणमयी, बापू, नकुल आदि. दीर्घकालीन साहित्य सेवा के लिए उन्हें नागरी प्रचारिणी सभा वाराणसी द्वारा सुधाकर पदक प्रदान किया गया है. 29 मार्च 1963 में इनका निधन हुआ. अब हम सियाराम शरण गुप्त जी का जन्म के बारे में उनका वर्णन देखेंगे कन्नड़ में. तो मैं उनका अर्थ बताती हूँ, देख लीजिए. कवि सियाराम शरण गुप्त का जन्म 4 सितंबर 1895 को मध्य प्रदेश के झांसी के चिरगांव में हुआ था. ಅಂದ್ರೆ ಇವರು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 4ನೇ ತಾರೀಕು 1895ರಲ್ಲಿ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದ ಝಾನ್ಸಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಚಿರಗಾಂವ್ ಎನ್ನುವಂತಹ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಸಿಯಾರಾಮ್ ಶರಣ್ ಗುಪ್ತರವರ ಜನ್ಮ ಆಯಿತು. पिता का नाम सेठ रामचरण कनकने, ತಂದೆ ಹೆಸರು सेठ रामचरण कनकने ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, और माता का नाम कौसल्या बाई था, ತಾಯಿ ಹೆಸರು कौसल्या बाई. ये हिंदी के राष्ट्र कवि मैथिली शरण गुप्त के अनुज थे. ಇವರು ಹಿಂದಿ के राष्ट्र कवि मैथिली शरण गुप्तरವರ ಅಣ್ಣ ಆಗಿದ್ರು. प्रारंभिक शिक्षा के बाद घर पर ही उन्होंने गुजराती ಪ್ರಾರಂಭಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆದ ಮೇಲೆ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲೇ ಗುಜರಾತಿ, ಇಂಗ್ಲಿಷು ಮತ್ತೆ ಉರ್ದು ಭಾಷೆಯನ್ನ ಕಲಿತು. 1929 में महात्मा गांधी जी के संपर्क में आकर वार्धा में रहे. 1929ರಲ್ಲಿ ಇವರು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಇವರು ವಾರ್ಧಾದಲ್ಲೇ ಇರ್ತಾರೆ. उनकी प्रमुख रचनाएं है, ಇವರ ಪ್ರಮುಖ ರಚನೆಗಳು मौर्य विजय, अनाथ, विषाद, आर्द्र, आत्मोत्सर्ग, मृणमयी, बापू, नकुल
ಆದಿ. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಇವರು ಹಲವಾರು ರಚನೆಗಳನ್ನ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಹೆಸರು ಮೌರ್ಯ ವಿಜಯ್, ಅನಾಥ್, ವಿಷಾದ್, ಆರ್ತ ಮತ್ತೆ ಆತ್ಮೋತ್ಸರ್ಗ, ಮೃಡಮಯಿ, ಪಾಪು, ನಕುಲ್ ಆದಿ ಮುಂತಾದವುಗಳನ್ನ ಅವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. दीर्घकालीन साहित्य सेवा के लिए उन्हें नागरी प्रचारिणी सभा ಸೊ ಬಹಳ ದೀರ್ಘವಾಗಿ ದೀರ್ಘ ಸಮಯ ತನಕ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರಗೆ ನಾಗರಿ ಪ್ರಚಾರಿಣಿ ಸಭಾ ವಾರಣಾಸಿ ದ್ವಾರ ವಾರಣಾಸಿಯ ಮುಖಾಂತರ ಸುಧಾಕರ್ ಪದಕ್ ಎನ್ನುವಂತಹ ಪದವಿಯನ್ನು ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. 29 ಮಾರ್ಚ್ ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಮಾರ್ಚ್ 29ನೇ ತಾರೀಕು 1963 में इनका निधन हुआ. 1963 ಇವರ ಮರಣವಾಯಿತು. ಸೊ ಅದರಿಂದ मಕ್ಕಳ समय की पहचान कवि परिचय आपने देखे हैं. तो उनका नाम है सियाराम शरण गुप्त जी. वे किसके अनुज है? राष्ट्र कवि मैथिली शरण गुप्त जी के अनुज है. ये जरा ध्यान में रख लीजिए. अब हम आगे जाएंगे. अब हम कविता का आशय देखेंगे. हाँ, कविता का आशय. समय अधिक महत्वपूर्ण तथा उपयोगी होता है. समय को जो अपना सच्चा साथी बना लेगा वह अपने काम में ऐसा होगा. इस कविता में यह संदेश दिया गया है कि हमें काम करने का जो अवसर प्राप्त होता है उसे व्यर्थ जाने नहीं देना चाहिए. तो यहाँ पर देख लीजिए, कविता का आशय है समय अधिक महत्वपूर्ण. ಏನಂತಂದ್ರೆ ಸಮಯ ಅನ್ನೋದು ಬಹಳ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾಗಿರೋದು, ತಥಾ ಉಪಯೋಗಿ ಹೋತಾ है, ಹಾಗೂ ಅದು ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಬರುವುದು ಸಮಯ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಸಮಯ, ಈ ಕ್ಷಣ, ಈ ಸೆಕೆಂಡ್ ಮತ್ತೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಈ ಬರೋದಿಲ್ಲ. ಸೊ ಅದರಿಂದ ಇರುವಂತಹ ಸಮಯವನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೋಬೇಕು. समय को जो अपना सच्चा साथी बना लेगा, ಯಾರು ಸಮಯವನ್ನ ತನ್ನ ಒಳ್ಳೆಯ ಗೆಳೆಯ ಅಂತ ಅನ್ಕೊಂತಾನೋ वह अपने काम में सा होगा, ಅವನು ತನ್ನ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಿಪುಣನಾಗಿರ್ತಾನೆ. इस कविता में यह संदेश दिया गया है कि ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಏನಂತಂದ್ರೆ कि हमें काम करने का जो अवसर प्राप्त होता है, ನನಗೆ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡುವಂತಹ ಅವಸರ ಯಾವಾಗ ಸಿಗುತ್ತೋ उसे ವ್ಯರ್ಥ ಜಾನೆ नहीं देना चाहिए, ಅದನ್ನ ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ಹೋಗಕ್ಕೆ ನಾವು ಬಿಡಬಾರದು. ಆಯ್ತಾ? ಇದು ಕವಿತಾ का ಆಶಯ, ಇದು ಈ ಕವಿತೆಯ ಉದ್ದೇಶ. ಸೊ ಅದರಿಂದ ಸಮಯವನ್ನ ನಾವು ವ್ಯರ್ಥ ಮಾಡಬಾರ್ದು ಅನ್ನೋದೇ ಈ ಪಾಠದ ಆಶಯ. अब हम शब्दार्थ की ओर देखेंगे. शब्दार्थ: उद्योगी, परिश्रमी, मेहनती, सो परिश्रम पಡುವವನು. सौख्य, सुख. आलस्य, कामचोरी, सोमारितನ. बहाना, बात टालना, नाम मात्र का कारण ಏನಂತಂದ್ರೆ ನಾಟಕ ಮಾಡುವುದು. द्रव्य, धन, पदार्थ, सामग्री. अनुपम, अनोखा, बेजोड़, उपमा विहीन. ಅಂತಂದ್ರೆ ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿರುವುದು, ಅನೋಖ, ಅದ್ಭುತ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ತುಚ್ಛ, ಚೋಟ, ಕ್ಷುದ್ರ, ನಿಸ್ಸಾರ್, ಅಲ್ಪ, ಚಿಕ್ಕದಾಗಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಪಲ್, ಕ್ಷಣ, ಪ್ರತಿಕ್ಷಣ. ಚಿತ್, मन, ध्यान, अंतःकरण, मनस्सु. विश्वास, भरोसा, यकीन, ನಂಬಿಕೆ. सुसमय, अच्छा समय, उत्तम अवसर, ಒಳ್ಳೆಯ ಸಮಯ. ಖೋನ, ಗವಾನ, ಸೊ ಅಂದ್ರೆ ಕಳೆದು ಹೋಗುವುದು. ಸರ್ವದಾ, ಸದಾ, ಹಮೇಶ, ಯಾವಾಗಲೂ. ಇದಿಷ್ಟು ಇದರ ಅರ್ಥ, ಶಬ್ದಾರ್ಥ. अब हम आगे जाएंगे. हाँ, पद्य की ओर जाएंगे. देख लीजिए, समय की पहचान. कौन कवि है? ये सियाराम शरण जी गुप्त जी कवि है. यहाँ पर देख लीजिए, समय बहुत अनमोल है,
उसका महत्व धन से भी ज्यादा है। इस कविता द्वारा छात्र समय की महत्ता समझेंगे। रिली समय बहुत अनमोल है, समय ಬಹಳ ಅಮೂಲ್ಯವಾಗಿರೋದು. उसका महत्व धन से भी ज्यादा है, ಅದರ ಮಹತ್ವ ಹಣಕ್ಕಿಂತನೂ ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ. इस कविता द्वारा छात्र समय की महत्ता समझेंगे. ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಸಮಯದ ಮಹತ್ವವನ್ನ ತಿಳಿತಾರೆ. अब हम शुरू करेंगे. उद्योगी को कहा नहीं सुसमय मिल जाता, समय नष्ट कर कहीं सौख्य कोई भी पाता. आलस ही यहाँ करा रहा है सभी बहाने, जो करना है करो अभी, कल हो क्या जाने. पा सकते फिर नहीं कभी तुम इसको खोके, चाहो तुम क्यों नहीं चक्रवर्ती भी होके. कर सकता कब कौन द्रव्य है इसकी समता, फिर भी तुमको नहीं जरा है इसकी चिंता. समय ईशा का दिया हुआ अति अनुपम धन है, यही समय ही अहो तुम्हारा शुभ जीवन है. तुच्छ कभी तुम नहीं एक पल को भी जानो, पल पल से ही बना हुआ जीवन को मानो. करना है जो काम उसी में चित्त लगा दो, आत्मा पर विश्वास करो संदेह भगा दो. ऐसा सुसमय भला और कब तुम पाओगे, खोकर पीछे इसे सर्वथा पछताओगे. अच्छा, यहाँ पर देख लिया आपको पद्य को एक बार में क्या है कि धीमी स्वर में वाचन किए हो. अब और एक बार अगर आपको पढ़ने के लिए आता है तो कितना जल्दी से पढ़ते हैं उसे मैं पढ़ाकर दिखाती हूँ. यहाँ पर देख लीजिए. समय की पहचान. उद्योगी को कहाँ नहीं सुसमय मिल जाता, समय नष्ट कर कहीं सौख्य कोई भी पाता. उद्योगी को कहाँ नहीं सुसमय मिल जाता, समय नष्ट कर कहीं सौख्य कोई भी पाता. आलस ही यहाँ करा रहा है सभी बहाने, जो करना है करो अभी, कल हो क्या जाने. आलस ही यहाँ करा रहा है सभी बहाने, जो करना है करो अभी, कल हो क्या जाने. पा सकते फिर नहीं कभी तुम इसको खोके, पा सकते फिर नहीं कभी तुम इसको खोके, चाहो तुम क्यों नहीं चक्रवर्ती भी होके, चाहो तुम क्यों नहीं चक्रवर्ती भी होके. कर सकता कब कौन द्रव्य है इसकी समता, कर सकता कब कौन द्रव्य है इसकी समता, फिर भी तुमको नहीं जरा है इसकी चिंता, फिर भी तुमको नहीं जरा है इसकी चिंता. समय ईश का दिया हुआ अति अनुपम धन है, समय ईश का दिया हुआ अति अनुपम धन है, यही समय ही अहो तुम्हारा शुभ जीवन है, यही समय ही अहो तुम्हारा शुभ जीवन है. तुच्छ कभी तुम नहीं एक पल को भी जानो, तुच्छ कभी तुम नहीं एक पल को भी जानो, पल पल से ही बना हुआ जीवन को मानो, पल पल से ही बना हुआ जीवन को मानो. करना है जो काम उसी में चित्त लगा दो, करना है जो काम उसी में चित्त लगा दो, आत्मा पर विश्वास करो, आत्मा पर विश्वास करो संदेह भगा दो. ऐसा सुसमय भला और कब तुम पाओगे, ऐसा सुसमय भला और कब तुम पाओगे, खोकर पीछे इसे सर्वथा पछताओगे.
खोकर पीछे इसे सर्वथा पछताओगे। तो इसी तरह से घर से 2-3 बार पढ़ लीजिए, आपको सही ढंग से पढ़ने का अनुभव अच्छी तरह से होता है। तो अब हम शुरू करेंगे पद्य का भावार्थ। कविता का भावार्थ सही ढंग से सुन लीजिए। उद्योगी को कहा नहीं सुसमय मिल जाता, उद्योगी को कहा नहीं सुसमय मिल जाता, समय नष्ट कर को ही सौख्य कोई भी पाता। इसका अर्थ यहाँ है, देख लीजिए। समय सबसे बड़ी संपत्ति है, इसका महत्व धन से भी ज्यादा है। परिश्रमी व्यक्ति समय का हमेशा सदुपयोग करते हैं, वे आलस नहीं करते। उन्हें पता है कि अगर समय को व्यर्थ जाने दिया तो यह लौट कर नहीं आएगा। समय को नष्ट करने से कभी सुख नहीं मिलता। तो यहाँ पर इसका अर्थ देख लीजिए। समय सबसे बड़ी संपत्ति है, समय ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಸಂಪತ್ತು, इसका महत्व धन से भी ज्यादा है, ಇದರ ಮಹತ್ವ ಹಣಕ್ಕಿಂತನೂ ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ। ಪರಿಶ್ರಮಿ ವ್ಯಕ್ತಿ समय का हमेशा सदुपयोग करते हैं। ಸೊ ಯಾರು ತುಂಬಾ ಪರಿಶ್ರಮ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿರ್ತಾರಲ್ಲ, ಅವ್ರ ಸಮಯವನ್ನ ಯಾವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಸದುಪಯೋಗ ಮಾಡ್ತಾರೆ। वे आलस नहीं करते, ಅವರು ಸೋಮಾರಿತನವನ್ನ ಮಾಡೋದಿಲ್ಲ। उन्हें पता है कि ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಏನಂತಂದ್ರೆ, अगर समय को व्यर्थ जाने दिया तो ಅಕಸ್ಮಾತ್ ಸಮಯವನ್ನ ವ್ಯರ್ಥ ಜಾನೆ ಹಾಳು ಮಾಡಕ್ಕೆ ಬಿಟ್ರೆ ಯಹ ಲೌಟ್ ಕರ್ नहीं आएगा, ಇದು ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ಸು ಬರದಿಲ್ಲ। समय को नष्ट करने से कभी सुख नहीं मिलता, ಸಮಯವನ್ನ ನಾವು ನಷ್ಟ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಯಾವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಸುಖ ಸಿಗೋದಿಲ್ಲ। ಸೊ ಅದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು, ಉದ್ಯೋಗಿ ಕೋ ಕಹಾ नहीं ಸುಸಮಯ ಮಿಲ್ ಜಾತಾ, ಏನಂತಂದ್ರೆ ಯಾರು ಉದ್ಯೋಗದಲ್ಲಿ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಸುಸಮಯ ಮಿಲ್ ಜಾತ, ನಹಿ ಸುಸಮಯ ಏನಂತಂದ್ರೆ ಅವ್ರು ಯಾವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಸಮಯವನ್ನ ಸದುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊಂತಾ ಇರ್ತಾರೆ। ಸಮಯ ನಷ್ಟ ಕರ್ ಕಹಿ ಸೌಖ್ಯ ಕೋಯಿ ಭಿ ಪಾತ, ಸಮಯವನ್ನ ಹಾಳು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಯಾರು ಕೂಡ ಸುಖವನ್ನ ಪಡಿಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಅಂತ ಇದರ ಅರ್ಥ। ಆगे आलस ही यहाँ करा रहा है सभी बहाने, आलस ही यहाँ करा रहा है सभी बहाने, जो करना है करो अभी कल हो क्या जाने, जो करना है करो अभी कल हो क्या जाने। यहाँ इसका अर्थ है, आलस मनुष्य से बहाने करवाता है। आलस मनुष्य की सबसे बड़ी कमजोरी है। आलस्यवश जल्दी सोना, देर से उठना, दोस्तों से व्यर्थ की बातों में समय खराब करना आदि बातें समय को नष्ट करने के समान है। इसलिए जो भी करना है उसे तुरंत करना चाहिए, कल के लिए नहीं छोड़ना चाहिए, कल का क्या भरोसा। सो यहाँ पर बता रहे हैं कि आलस मनुष्य से बहाने करवाता है। सो ಸೋಮಾರಿತನ ಅನ್ನೋದು ಮನುಷ್ಯನನ್ನ बहाने करवाता है, ನಾಟಕ ಮಾಡಿಸುತ್ತೆ। आलस मनुष्य की सबसे बड़ी कमजोरी है। सो ಸೋಮಾರಿತನ ಮನುಷ್ಯನ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ವೀಕ್ನೆಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। ಆಲಸ್ಯ ವಶ ಜಲ್ದಿ ಸೋನ, ಆಲಸ್ಯ ಸೋಮಾರಿತನದಿಂದ जल्दी सोना, ಬೇಗ ಮಲಗೋದು, ದೇರ್ से उठना, ಲೇಟಾಗಿ ಎದ್ದೇಳೋದು, दोस्तों से व्यर्थ की बातों में समय खराब करना, ಸೊ ಗೆಳೆಯರ ಜೊತೆ ವ್ಯರ್ಥವಾಗಿರುವಂತಹ ಮಾತುಗಳಿಗೆ ಸಮಯವನ್ನ ಹಾಳು ಮಾಡೋದು, ಆದಿ ಬಾತೆ ಸಮಯ ಕೋ ನಷ್ಟ करने के समान है। ಸೊ ಮುಂತಾದ ಮಾತುಗಳು ಸಮಯವನ್ನ ನಷ್ಟ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಮಾನವಾಗಿರ್ತವೆ। इसलिए जो भी करना है, ಅದರಿಂದ ಏನೇ ಒಂದು ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೂ उसे तुरंत करना चाहिए, ಅದನ್ನ ತಕ್ಷಣವೇ ಮಾಡಬೇಕು। कल के लिए नहीं छोड़ना चाहिए, ನಾಳೆಗೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಬಿಡಬಾರದು। कल का क्या भरोसा, ನಾಳೆದು ಏನು ನಂಬಿಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। हाँ, तीसरा, पा सकते फिर नहीं कभी तुम इसको खोके, पा सकते फिर नहीं कभी तुम इसको खोके, चाहो तुम क्यों नहीं चक्रवर्ती भी होके, चाहो तुम क्यों नहीं चक्रवर्ती भी होके। तो इसका अर्थ है, देख लीजिए। अगर धन खर्च हो जाए तो
पुनः कमा सकते हैं, लेकिन गुजरा समय कभी वापस नहीं आता। आप कितने भी शक्तिशाली हो या चक्रवर्ती ही क्यों ना हो, बीते समय को फिर से नहीं प्राप्त कर सकते। यहाँ पर इसका अर्थ है कि अगर धन खर्च हो जाए तो ಏನಂತಂದ್ರೆ ಹಣ ಖರ್ಚಾಯ್ತಂದ್ರೆ ಪುನಃ ಕಮಾ सकते हैं, ನಾವು ಮತ್ತೆ ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಹಣವನ್ನ ಗಳಿಸಬಹುದು, ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿ ಹಣವನ್ನ ಗಳಿಸಬಹುದು. ಲೇಕಿನ್ ಆದರೆ ಗುಜರಾ ಸಮಯ, ಕಳೆದು ಹೋಗಿರುವ ಸಮಯ ಕಭಿ ವಾಪಸ್ नहीं आता, ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ಸು ಬರೋದಿಲ್ಲ. आप कितने भी शक्तिशाली हो, ನೀವು ಎಷ್ಟೇ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಆಗಿದ್ರು ಕೂಡ, ಯಾ ಚಕ್ರವರ್ತಿ ಹಿ ಕ್ಯೂ ನ ಹೋಗಿ, ರಾಜಾತಿ ರಾಜನೇ ಆಗಿರ್ಬೋದು, ನೀವು ದೊಡ್ಡ ಚಕ್ರವರ್ತಿನೇ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬೀತೆ ಸಮಯಕ್ಕೋ ಫಿರ್ ಸೆ नहीं प्राप्त कर सकते, ಕಳೆದು ಹೋಗಿರುವಂತಹ ಸಮಯವನ್ನ ನೀವು ಮತ್ತೆ ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ये उसका अर्थ है. अगर धन खर्च हो जाए तो पुनः कमा सकते हैं, लेकिन गुजरा समय कभी वापस नहीं आता. आप कितने भी शक्तिशाली हो या चक्रवर्ती ही क्यों ना हो, बीते समय को फिर से नहीं प्राप्त कर सकते. अब हम आगे देखेंगे अगला अंश. कर सकता कब दो कौन द्रव्य है इसकी समता, कब कर सकता कब कौन द्रव्य है इसकी समता, फिर भी तुमको नहीं जरा है इसकी चिंता, फिर भी तुमको नहीं जरा है इसकी चिंता. तो अब यहाँ पर इसका अर्थ देख लीजिए. यहाँ पर है, समय की बराबरी धन से नहीं की जा सकती और ना ही इसे धन से पुनः प्राप्त किया जा सकता है. समय इतना कीमती होने पर भी हम इसे व्यर्थ जाने देते हैं और किसी प्रकार की चिंता नहीं करते. यहाँ पर देख लीजिए, समय की बराबरी धन से नहीं की जा सकती. ಸಮಯಕ್ಕೆ ಬರಾಬರಿ ಅಂದ್ರೆ ಸಮಯದ ಸಮಾನವಾಗಿ ಧನ್ ಸೆ नहीं की जा सकती. ಏನಂತಂದ್ರೆ ಸಮಯವನ್ನ ಸಮಾನವಾಗಿ ಹಣದಿಂದ ಮಾಡಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. और ना ही इसे धन से पुनः प्राप्त किया जा सकते, ಮತ್ತೆ धन से पुनः प्राप्त किया जा सकते, ಮತ್ತೆ ಇದನ್ನ ಹಣದಿಂದ ನಾವು ಹಣವನ್ನ ಬೇಕಾದ್ರೆ ಮತ್ತೆ ಪಡಿಬಹುದು. समय इतना कीमती होने पर भी, समय ಇಷ್ಟು ಬೆಲೆ ಬಾಳೋದಿದ್ರು ಕೂಡ हम इसे व्यर्थ जाने देते हैं, ಅಂದ್ರೆ ನಾವು ಇದೇ ಸಮಯವನ್ನ ಹಾಳು ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀವಿ, ವ್ಯರ್ಥ ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀವಿ. और किसी प्रकार की चिंता नहीं करते. ಯಾವ ರೀತಿಯ ಯಾವ ಪ್ರಕಾರದ್ದು ಕೂಡ ನಾವು ಚಿಂತೆಯನ್ನ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಹಾಗೆ ಮಾಡಬೇಡಿ ಅಂತ ಇದರಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕರ ಸಕ್ತಾ ಕಬ್ ಕೌನ್ ದ್ರಹೆ ಇಸ್ಕಿ ಸಂತ, ಯಾರು ಕೂಡ ಇದರ ಸಮಾನವಾಗಿ ಅಂತಂದ್ರೆ ಮಾಡಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಫಿರ್ ಬಿ ತುಮ್ಕೋ ನಹಿ ಜರಾ ಹೈ ಇಸ್ಕಿ ಚಿಂತೆ, ಅದು ನಿಮ್ಗೆ ಏನು ಕೂಡ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ. ಕಬ್ ಕೌನ್ ದ್ರವ್ಯ ಇಸ್ಕಿ ಸಮ್ಮತ ಅಂತಂದ್ರೆ ಪಡಿಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಮೌಲ್ಯವಾಗಿದೆ ಅಂತ ಸಮಯ. ಹಾಗೆ समय ईशा का दिया हुआ अति अनुपम धन है, समय ईश का दिया हुआ अति अनुपम धन है, यही समय ही अहो तुम्हारा शुभ जीवन है, यही समय ही अहो तुम्हारा शुभ जीवन है. समय भगवान की दी हुई अनमोल संपदा है, हमें इसकी कीमत पहचान कर अपने जीवन को संवारना चाहिए. यह समय ही हमारे जीवन का निर्माण करता है. यहाँ पर देख लीजिए, समय ईशा का दिया हुआ अति अनुपम धन है, यही समय ही अहो तुम्हारा शुभ जीवन है. इसका अर्थ क्या है कि समय भगवान की दी हुई अनमोल संपदा है. ಸಮಯ ಅನ್ನೋದು ದೇವರು ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಅದ್ಭುತವಾದ ಸಂಪತ್ತು. हमें इसकी कीमत पहचान कर, ನಾವು ಇದರ ಬೆಲೆಯನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು अपने जीवन को संवारना चाहिए. ತನ್ನ ಜೀವನವನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ನಿರೂಪಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು, ಚೆನ್ನಾಗಿ ಜೋಡಿಸ್ಕೋಬೇಕು, ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. यह समय ही हमारे जीवन का निर्माण करते, ಈ ಸಮಯನೇ ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ನಿರ್ಮಾಣವನ್ನ ಮಾಡುತ್ತೆ. तो अब हम आगे जाएंगे. तुच्छ कभी तुम नहीं एक पल को भी जानो,
तुच्छ कभी तुम नहीं एक पल को भी जानो, पल पल से ही बना हुआ जीवन को मानो। तुच्छ कभी तुम नहीं एक पल को भी जानो, पल पल से ही बना हुआ जीवन को मानो। अब हम इसका अर्थ देखेंगे। हमें एक एक क्षण का उपयोग करना चाहिए, एक क्षण भी व्यर्थ नहीं समझना चाहिए। हमारा जीवन एक एक पल से ही निर्मित होता है। यहाँ पर देख लीजिए, हमें एक एक क्षण का उपयोग करना चाहिए. ನಾವು ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವನ್ನು ಉಪಯೋಗವನ್ನ ಮಾಡಬೇಕು. एक क्षण भी व्यर्थ नहीं समझना चाहिए. ಒಂದು ಕ್ಷಣವನ್ನು ಕೂಡ ವ್ಯರ್ಥವ ಅಂತ ತಿಳ್ಕೋಬಾರ್ದು. हमारा जीवन एक एक पल से ही निर्मित होता है. ನಮ್ಮ ಜೀವನ ಒಂದು ಕ್ಷಣದಿಂದನೇ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇದರ ಅರ್ಥ. ಹಾಗೆ करना है जो काम उसी में चित्त लगा दो, आत्म पर विश्वास करो संदेह भगा दो. करना है जो काम उसी में चित्त लगा दो, आत्मा पर विश्वास करो संदेह भगा दो. तो इसका अर्थ है, देख लीजिए, अपने ऊपर आत्मविश्वास रखकर जिस काम में भी हाथ डालो उसे पूरे मन से करो. किसी भी प्रकार का संदेह मन में मत रखो. यहाँ पर देख लीजिए, इसका अर्थ है कि अपने ऊपर आत्मविश्वास रखकर ನೀವು ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು जिस काम में भी हाथ डालो, ಯಾವುದಾದ್ರೂ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಕೈ ಹಾಕು, उसे पूरे मन से करो, ಅದನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಮಾಡಿ. किसी भी प्रकार का संदेह मन में मत रखो, ಯಾವುದೇ ಪ್ರಕಾರದ ಸಂದೇಹವನ್ನು ನೀವು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೋಬೇಡಿ ಅನ್ನೋದೇ ಇದರ ಅರ್ಥ. आगे जाएंगे. ऐसा सुसमय भला और कब तुम पाओगे, खोकर पीछे इसे सर्वथा पछताओगे. ऐसा सुसमय भला और कब तुम पाओगे, खोकर पीछे इसे सर्वथा पछताओगे. इसका अर्थ है, देख लीजिए, इस प्रकार उचित समय को गंवाना नहीं चाहिए, क्योंकि अगर इसे एक बार गंवा दिया तो फिर इसे आप कभी प्राप्त नहीं कर सकेंगे. समय निकल गया तो बहुत पछताओगे. तो इसका अर्थ बताती हूँ, देख लीजिए. इस प्रकार ಉಚಿತ ಸಮಯಕ್ಕೂ ಗವಾನ नहीं चाहिए. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಉಚಿತವಾದ ಸಮಯವನ್ನು ಅಂದ್ರೆ ಸಮಯವನ್ನ ಹಾಳು ಮಾಡ್ಕೋಬಾರ್ದು. क्योंकि ಏಕೆಂದರೆ अगर इसे एक बार गंवा दिया तो अकस्मात ಇದನ್ನ ಒಂದು ಸತಿ ನೀವು ಕಳ್ಕೊಂಡ್ರೆ फिर इसे आप कभी प्राप्त नहीं कर सकते, ಮತ್ತೆ ಇದನ್ನ ನೀವು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಪಡೆಯಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. समय निकल गया तो बहुत पछताओगे. समय ಏನಾದ್ರೂ ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ನೀವು ತುಂಬಾ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪವನ್ನ ಪಡಬೇಕಾಗತ್ತೆ. तो अब हम आगे जाएंगे. हाँ, अब हम अभ्यास की ओर आ गए हैं. अभ्यास, एक वाक्य में उत्तर लिखिए. कवि के अनुसार मनुष्य को सुख कब नहीं मिलता. ಕವಿಯ ಅನುಸಾರ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಸುಖ ಯಾವಾಗ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. इसका उत्तर है, समय नष्ट करने से, ಸಮಯವನ್ನು ನಷ್ಟ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಸುಖ नहीं मिलता, ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಸುಖ ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಸಂತೋಷ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. आगे दूसरा, बहाने बनाने का प्रमुख कारण क्या है. ನಾಟಕ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಮುಖ ಕಾರಣವೇನು. बहाने बनाने का प्रमुख कारण आलस्य. ನಾಟಕ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಮುಖ ಕಾರಣ ಏನು. ಸೋಮಾರಿತನ. आगे आई तीसरा प्रश्न, समय किसका दिया हुआ अनुपम धन है. ಸಮಯ ಯಾರು ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಅದ್ಭುತವಾದ ಸಂಪತ್ತು ಹೇಳಿ. ಸಮಯ ಈಶ್ವರ का दिया हुआ अनुपम धन है. ಸಮಯ ಅನ್ನೋದು ಈಶ್ವರ ಅಂತಂದ್ರೆ ದೇವರು, ಭಗವಾನ್ का दिया हुआ अनुपम धन है ಅಂತಂದ್ರೆ ದೇವರು ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಅದ್ಭುತವಾದ ಸಂಪತ್ತು. ಹಾಗೆ
कवि किस पर विश्वास करने को कहते हैं? कवि किस पर ವಿಶ್ವಾಸ करने को कहते हैं? ಕವಿ ಯಾರ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಬೇಕು ಅನ್ಕೊಂತಾರೆ? कवि आत्मा अपने आप पर विश्वास करने को कहते हैं। प्रश्न, कवि आत्मा अपने आप पर विश्वास करने को कहते हैं, इसका अर्थ है कವಿ ಆತ್ಮ ಮತ್ತೆ ತನ್ನ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆಯನ್ನ ಇಟ್ಕೊಬೇಕು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ। तो आगे प्रश्न 5, समय के खोने से क्या होता है? ಸಮಯ ಕಳೆದು ಹೋಗೋದ್ರಿಂದ ಏನು ಆಗತ್ತೆ? समय के खोने पे पछताना पड़ता है। ಖೋನೆ से ಸಮಯವನ್ನು ಕಳ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪವನ್ನ ಪಡಬೇಕಾಗತ್ತೆ। तो आगे प्रश्न 6, समय की पहचान कविता के अनुसार क्या अनमोल है? समय की पहचान कविता के अनुसार क्या अनमोल है? ಸಮಯವನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಎನ್ನುವ ಕವಿತೆಯಿಂದ ಅನುಸಾರವಾಗಿ ಏನು ಅಮೂಲ್ಯವಾಗಿದ್ದು ಅಂತ? समय की पहचान कविता के अनुसार समय अनमोल है। ಸಮಯವನ್ನ ಗುರುತಿಸಿ ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ಸಮಯ ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿರೋದು ಅಂತ ಅರ್ಥ। ಪ್ರಶ್ನೆ 7, समय का महत्व किससे बढ़कर है? ಸಮಯದ ಮಹತ್ವ ಯಾವುದರಿಂದ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, समय का महत्व धन से भी बढ़कर है। ಸಮಯದ ಮಹತ್ವ ಹಣಕ್ಕಿಂತನೂ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇದರ ಅರ್ಥ। ಹಾಗೆ प्रश्न 8, चक्रवर्ती होके भी क्या वापस पा नहीं सकते हैं? चक्रवर्ती होके भी क्या वापस पा नहीं सकते हैं? ರಾಜ್ ಚಕ್ರವರ್ತಿ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಏನು ವಾಪಸ್ ಪಡೀಲಿಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ। चक्रवर्ती होके भी खोया हुआ समय को वापस पा नहीं सकते हैं। ಚಕ್ರವರ್ತಿ ಆದ್ರೇನು ಕೂಡ ಆಗಿದ್ರು ಕೂಡ ಹೋಗಿರುವಂತ ಸಮಯವನ್ನ ವಾಪಸ್ಸು ಪಡ್ಕೊಂಡು ಬರಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ। ಹಾಗೆ प्रश्न 9, कवि के अनुसार जीवन कैसे बना है? ಕವಿಯ ಅನುಸಾರವಾಗಿ ಜೀವನ ಹೇಗೆ ಆಗಿದೆ? ಕವಿ के अनुसार जीवन पल पल से बना है। ಕವಿಯ ಅನುಸಾರವಾಗಿ ಜೀವನ ಕ್ಷಣ ಕ್ಷಣದಿಂದ ಆಗಿದೆ। ಹಾಗೆ प्रश्न 10, आलस हमसे क्या करा रहा है? ಸೋಮಾರಿತನ ನಮ್ಮಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ? ಆಲಸ್ ಹಂಸೆ ಬಹಾನೆ ಕರಾ ರಹಾ ಹೈ। ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಸೋಮಾರಿತನ ನಮ್ಮಿಂದ ನಾಟಕವನ್ನ ಮಾಡಿಸ್ತಿದೆ। 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए। 2-3 ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ। प्रश्न 1, मनुष्य के लिए सुख की प्राप्ति कब संभव है? ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಸುಖದ ಪ್ರಾಪ್ತಿ ಯಾವಾಗ ಸಿಗತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, ಮನುಷ್ಯ ಕೋ ಹಮೇಶ ಉದ್ಯೋಗಿ ಹೋನಾ ಚಾಹಿಯೆ। ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಉದ್ಯೋಗವಂತನಾಗಿರ್ಬೇಕು। अगर वह परिश्रमी रहे, ಅವನ ಅಕಸ್ಮಾತ್ ಪರಿಶ್ರಮಿ ಆಗಿದ್ರೆ, समय को ना गंवाकर ಸಮಯವನ್ನ ಹಾಳು ಮಾಡದೆ उसका सदुपयोग करे, ಅದರ ಸದುಪಯೋಗವನ್ನ ಮಾಡಬೇಕು। तब उसे सुख की प्राप्ति संभव है, ಅವಾಗ ಅವನಿಗೆ ಸುಖದ ಪ್ರಾಪ್ತಿ ಸಿಗತ್ತೆ। ಹಾಗೆ समय का सदुपयोग कैसे करना चाहिए? ಸಮಯದ ಸದುಪಯೋಗವನ್ನ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು? समय अधिक महत्वपूर्ण एवं उपयोगी होता है। ಸಮಯ ಜಾಸ್ತಿ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಮತ್ತೆ ಉಪಯೋಗವಾಗಿರುತ್ತೆ। उसे जो अपना सच्चा साथी बनाएगा, ಸೊ ಅವನ್ನ ಯಾರು ತನ್ನ ಸತ್ಯದ ಸಾಥಿ ಅಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯ ಬನ ಮಾಡ್ಕೊಂತಾರೋ, वो ही अपने काम में सफल होगा, ಅವರೇ ತನ್ನ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಸಫಲತೆಯನ್ನ ಕೊಡ್ಕೊಂತಾರೆ। जो काम करना है वो भी अभी करना चाहिए, ಯಾರು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ಈಗಲೇ ಮಾಡಬೇಕು। कल के बारे में हमें कुछ पता नहीं, ನಾಳೆಯ ಬಗ್ಗೆ हमें कल क्या हो किसने जाना, ನಾಳೆ ಏನಾಗತ್ತೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। आगे देखिए प्रश्न 3, कविता के अंतिम 4 पंक्तियों में कवि क्या कहना चाहते हैं? ಏನಂತಂದ್ರೆ ಕವಿತೆಯ ಕೊನೆಯ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಕವಿ ಏನ್ ಹೇಳ್ಬೇಕಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ, जिस काम को करने की ठान ली है
उस काम को पूरी निष्ठा मन से करना चाहिए. ಸೊ ನಾವು ಯಾವ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಕೊಂತೀವಲ್ಲ ಆ ಕೆಲಸವನ್ನ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಮಾಡಬೇಕು. ऐसा समय में अपने ऊपर विश्वास रखकर किसी भी प्रकार का संदेश नहीं रखना चाहिए. ಇಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ತನ್ನ ಮೇಲೆ ಇರುವಂತ ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಬೇಕು. ಸಂದೇಹ नहीं रखना चाहिए. ಸಂದೇಹವನ್ನ ಇಟ್ಕೋಬಾರದು. ऐसा सुअवसर बार बार नहीं आता. ಇಂಥ ಒಳ್ಳೆ ಅವಕಾಶ ಪದೇ ಪದೇ ಬರೋದಿಲ್ಲ. इसे खो दिया तो बाद में पछताना पड़ेगा. ಇದನ್ನ ನಾವು ಕಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಮುಂದೆ ನಾವು ಪಶ್ಚಾತ್ತಾಪವನ್ನ ಪಡಬೇಕಾಗತ್ತೆ. तो आगे देख लीजिए. हाँ, प्रश्न 4. समय की पहचान कविता में कौन सा संदेश दिया गया है? ಸಮಯವನ್ನ ಗುರುತಿಸಿ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ಸಂದೇಶವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ? समय अधिक महत्वपूर्ण और उपयोगी होता है. इस कविता में यहाँ संदेश दिया गया है कि हमें काम करना का जो अवसर प्राप्त होता है उसे व्यर्थ नहीं जाने देना चाहिए. ನೋಡಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸಮಯ ಅಧಿಕ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ और उपयोगी होता है. ಸಮಯ ಬಹಳ ಅಧಿಕವಾಗಿ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಮತ್ತೆ ಉಪಯೋಗವಾಗಿರುತ್ತೆ. ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ಏನು ಸಂದೇಶವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಹಮ್ ಕಾಮ್ ಕರ್ನೆ ಕಾ ಜೋ ಅವಸರ್ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋತಾ ಹೈ, ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತ ಅವಕಾಶ ಯಾವಾಗ ಸಿಗುತ್ತೋ ಅದನ್ನು ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ಹೋಗಕ್ಕೆ ಬಿಡಬಾರದು. अगला प्रश्न. समय की पहचान कविता में छात्रों के लिए क्या संदेश है? ಅಂದ್ರೆ ಸಮಯವನ್ನ ಗುರುತಿಸಿ ಎನ್ನುವ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಯಾವ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ? ಹಾಗೆ देख लीजिए. समय की पहचान कविता में ಸಮಯವನ್ನ ಗುರುತಿಸಿ ಎನ್ನುವಂತ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ छात्रों के लिए संदेश है. ಈ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಏನು ಸಂದೇಶ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ, हमें समय की कीमत पहचानी चाहिए. ನಾವು ಸಮಯದ ಬೆಲೆಯನ್ನ ನಾವು ಅಂದ್ರೆ ಗುರುತಿಸಬೇಕು. क्योंकि समय बहुत अनमोल है. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಸಮಯ ಬಹಳ ಅಮೂಲ್ಯವಾಗಿರುವುದು. उसका महत्व धन से भी ज्यादा है. ಅದರ ಮಹತ್ವ ಹಣಕ್ಕಿಂತಲೂ ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ. एक बार समय निकल गया फिर वह वापस नहीं लौटता. ಒಂದು ಸತಿ ಒಂದು ಸಮಯ ಕಳೆದು ಹೋಯ್ತಂದ್ರೆ ಆ ಸಮಯ ಮತ್ತೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಬರೋದಿಲ್ಲ. इसलिए समय को जो अपना सच्चा साथी बना लेगा. ಆದ್ರಿಂದ ಸಮಯವನ್ನು ಯಾರು ತಮ್ಮ ಒಳ್ಳೆಯ ಜೊತೆಗಾರರು, ಒಳ್ಳೆಯ ಸ್ನೇಹಿತ ಅನ್ಕೊಂತಾರೋ अपने काम में सफल होगा. ಅವರು ತಮ್ಮ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಸಫಲತೆಯನ್ನ ಗಳಿಸ್ತಾರೆ. ಹಾಗೆ 4-5 ವಾಕ್ಯೋं में उत्तर लिखिए. 4-5 ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ. समय की पहचान कविता का संक्षिप्त सारांश लिखिए. ಅಂದ್ರೆ ಸಮಯ की पहचान ಕವಿತೆಯ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾದ ಸಾರಾಂಶವನ್ನ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಸಮಯ ಅನ್ಮೋಲ್ है. ಸಮಯ ಬಹಳ ಅಮೂಲ್ಯವಾಗಿರೋದು. यह ईश्वर द्वारा मनुष्य को प्राप्त अनुभव तने. ಇದು ಈಶ್ವರನ ಮುಖಾಂತರ ಮನುಷ್ಯನು ಪಡೆದಿರುವಂತಹ ಅದ್ಭುತವಾದ ಹಣ. समय रहते ही हमें अपने सारे काम पूरे कर लेने चाहिए. ಸಮಯ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಇಡೀ ಸಾರೆ ಕಾಮ್ ಎಲ್ಲಾ ಕೆಲಸವನ್ನ ಪೂರೆ ಕರ್ ಲೇನಾ ಚಾಹಿಯೆ. ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮುಗಿಸ್ಬೇಕು. काम करने के लिए प्राप्त अवसर को व्यर्थ नहीं गंवाना चाहिए. काम करने के लिए ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಇರುವಂತ ಅವಕಾಶವನ್ನ ವ್ಯರ್ಥ नहीं गंवाना चाहिए. ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ಹೋಗಕ್ಕೆ ಬಿಡಬಾರದು. काम को टालना नहीं चाहिए. ಕೆಲಸವನ್ನ ನಾಳೆ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನ ನಾಳೆಗೆ ತಳ್ಳಬಾರದು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. क्योंकि बीता हुआ समय, ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಕಳೆದು ಹೋಗಿರುವಂತಹ ಸಮಯ लौट कर नहीं आता, ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ಸು ಬರುವುದಿಲ್ಲ. ಆಲಸ್ಯ नहीं करना चाहिए. ಸೋಮಾರಿತನವನ್ನ ಮಾಡಬಾರದು. स्वयं पर विश्वास रखते हुए अपने काम को पूरी लगन से करना चाहिए. स्वयं पर विश्वास रखते हुए ಅಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು अपने काम को पूरी लगन से करना चाहिए. ತಮ್ಮ ಕೆಲಸವನ್ನ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಶಕ್ತಿಯುತವಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನ ಸಂಪೂರ್ಣ ಮಾಡಬೇಕು.
तो आगे जाएंगे बच्चों। हाँ, आगे उदाहरण के अनुसार तुकांत शब्दों को पहचान कर लिखिए। ಉದಾಹರಣೆಯ ಅನುಸಾರವಾಗಿ ತುಕಾಂತ ಶಬ್ದವನ್ನು ಹುಡುಕಿ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। जाता पाता अंतिದೆ, उसी तरह यहाँ पर लिखना है बहाने, समता, धन, लगा दो, जानो, पाओगे। उसी तरह यहाँ पर देख लीजिए, बहाने जाने, समता चिंता, धन जीवन, लगा दो भगा दो, जानो मानो, पाओगे पछताओगे। ये सब इसका उत्तर है। आगे बच्चों, उदाहरण के अनुसार शब्द लिखिए। उदाहरण के अनुसार हमें शब्द लिखना है। समय के लिए सुसमय है, उसी प्रकार सभी के लिए सु डालना है। पुत्र, फल, मन, योग्य, यश, नाद, मति। तो यहाँ पर पुत्र सुपुत्र, फल सुफल, मन सुमन, योग्य सुयोग्य, यश सुयश, नाद सुनाद, मति सुमति। निम्नलिखित शब्दों में से सही शब्द चुनकर रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। सर्वथा, सो यहाँ पर ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳ ತುಂಬಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। सर्वथा चक्रवर्ती, करो अभी शुभ, जो करना है डैश कल हो क्या जाने। दूसरा है चाहो तुम क्यों नहीं डैश भी होगे। तीसरा, यही समय ही हो तुम्हारा डैश जीवन है, खोकर पीछे इसे डैश पछताओगे। तो देख लीजिए, जो करना है करो अभी कल हो क्या जाने, चाहो तुम क्यों नहीं चक्रवर्ती भी होगे, यही समय ही अहो तुम्हारा शुभ जीवन है, खोकर पीछे इसे सर्वथा पछताओगे। समय के महत्व से संबंधित निम्नलिखित दोहा और कविताओं को पढ़िए और लिखिए, कक्षा में चर्चा कीजिए। कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होवेगा बहुरी करेगा कब। उठ जाग मुसाफिर बोर भई, अब रैन कहाँ जो सोवत है, जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है, जो आज करना सो अब कर ले, जब चिड़िया चुग गई खेत तब पछताए क्या होता है। तो आगे अपने अध्यापक की सहायता से इसे पूर्ण कीजिए। एक पहर डैश घंटे, एक दिन डैश घंटे, एक सप्ताह डैश दिन, एक पक्ष डैश दिन, एक मास डैश दिन, एक साल डैश दिन। एक पहर 3 घंटे, एक दिन 24 घंटे, एक सप्ताह 7 दिन, एक पक्ष 15 दिन, एक मास 30 दिन और एक साल 365 दिन। पाठ से आगे समय का महत्व विषय पर 10 वाक्यों का एक निबंध लिखने के लिए बता रहे हैं। समय कीमती है और हर किसी के लिए अमूल्य है। हमें समय को कभी भी बर्बाद नहीं करना चाहिए। समय धन से भी कीमती है, क्योंकि धन को हम खर्च कर दे तो भी इसे वापस प्राप्त कर सकते हैं, मगर हम समय को गंवा देते हैं तो इसे वापस प्राप्त नहीं कर सकते। समय किसी के लिए रुकता नहीं, सबको समय के साथ साथ चलकर उसका सदुपयोग करना चाहिए। यदि हम समय को बर्बाद करेंगे तो समय हमारे जीवन को बर्बाद कर देगा। हमें सही समय पर सही काम करना चाहिए। सही समय पर उठना, नहाना, स्कूल जाने के लिए तैयार होना, कक्षा कार्य, गृह कार्य, पढ़ाई इत्यादि सही समय पर करना चाहिए। खोया हुआ समय वापस नहीं आता। तो आगे जोड़कर लिखिए, उद्योगी आलस, जीवन, समय, द्रव्य, सुसमय। तो इसके लिए उद्योगी के लिए उत्तर है सुसमय, आलस के लिए उत्तर है बहाना, जीवन के लिए उत्तर है पल पल, समय के लिए उत्तर है अनुपम धन,
द्रव्य के लिए उत्तर है समता। तो आगे नीचे लिखे शब्दों का शुद्ध रूप लिखिए। चक्रवर्ती, चीता, नष्ट, आलस, सर्वथा, संयम। तो इसके लिए सही है चक्रवर्ती, चिंता, नष्ट, आलस, सर्वथा, संयम। तो बच्चों यहाँ पर मैं शायद आप लोगों को इस पाठ समझ में आया होगा। और एक इसे भी देख लीजिए, इसे देखकर आप नोट्स लिख लीजिए। बच्चों धन्यवाद है आपका।